नमस्कार. मी नवी मुंबईला राहते. आम्ही 5 मैत्रिणी मिळून एका बिल्डरकडे 2-2 लाख रुपये प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट केले होते आणि 6-7 वर्ष झाली प्रोजेक्ट काय बनताना आम्हाला दिसत नव्हतं. आम्ही बिल्डरकडे आमच्या पैशांची मागणी केली, कारण काहीच कामच चालू होत नव्हतं त्याचं. तर त्यांनी आम्हाला वेगवेगळी कारणं देऊन टाळाटाळ केली. अशावेळी मला माझ्या अजून एका मैत्रिणीने सांगितलं की आपण हा मुद्दा तुलसी जोशी सरांकडे मांडूया. आम्ही तुलसी जोशी सरांकडे फोनवरतीच हा सगळा मुद्दा मांडला. त्यांनी आम्हाला इतके समजून घेतला आमचा मुद्दा आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ताई तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला 48 तासात न्याय मिळवून देतो. आणि त्यानंतर जे काही चक्र फिरली, समोरून 48 तासात आम्हाला बिल्डरने समोरून फोन केला आणि आम्हाला आमचे पैसे परतही दिले. त्यामुळे मी इतर बंधू आणि भगिनींना असं आव्हान करेन की तुम्हीही कुठे फसला असाल तर तुम्ही घाबरू नका, घाबरून जाऊ नका, कोणत्याही गोष्टीची दडपण मनावर घेऊ नका. आणि राजसाहेबांचं नावच एवढं मोठं आहे, राजसरांचं नावच एवढं मोठं आहे की फसवणं करणारी व्यक्तीच त्यांच्या नावानेच घाबरून जाते. त्यामुळे अशावेळी तुम्ही मनसे सैनिक तुलसी जोशी सरांना भेटण्याचा प्रयत्न करा किंवा फोन करून त्यांना तुमचा मुद्दा सांगा. ते पूर्ण शक्तीनिशी आपल्या पाठीशी उभे राहतात आणि आपल्याला न्याय मिळवून देतातच.